तर नमस्कार मित्रांनो, सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र व माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच एक आपल्या MSF ऑफिसकडून एक प्रसिद्ध पत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे व म्हणजे एक नवीन अपडेट आलेली मित्रांनो। तर ती अपडेट कसल्या संदर्भात आहे तेच मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। तर मित्रांनो, आता जी 10,000 पदांची भरती झाली त्यामध्ये काही मुलांचे हे म्हणजे मित्रांनो त्यामध्ये काही मुलं हे ट्रेनिंगसाठी पात्र झालेले आहे, त्या संदर्भातच ही माहिती आहे मित्रांनो। आणि त्यातले बरेचसे विद्यार्थी म्हणजे मित्रांनो अर्ध्याहून जास्त असे विद्यार्थी ते अपात्र ठरलेले आहेत। तर काय आहे त्याचं कारण, तर ती सविस्तर माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। तर मित्रांनो, जर आपण चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर बघूया मित्रांनो काय आहे। तर मित्रांनो, तुम्ही इथं स्क्रीनवर बघू शकता, दिनांक या ठिकाणी तुम्ही बघू शकता 24/12/2024 रोजी आलेले एक प्रसिद्ध पत्रक आहे मित्रांनो। तर काय आहे प्रसिद्ध पत्रकामध्ये दिलेलं ती आपण सविस्तर माहिती या ठिकाणी बघणार आहोत। तुम्ही पण स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो। तर काय आहे मित्रांनो प्रसिद्धी पत्रक बघा। तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात पोलीस शिपाई यादीतील प्रतिष्ठाधीन उमेदवारांची निकष पडताळणी करून त्यांची भरती नोंदणी करण्यासाठी महामंडळाच्या संकेतस्थळावर यादी व सविस्तर माहिती प्रसिद्ध करून 10,000 पुरुष उमेदवारांना संदेश देऊन दिनांक 9/12/2024 ते दिनांक 20/12/2024 रोजीपर्यंत शासकीय सुट्ट्या वगळून गणेश हॉल सशस्त्र पोलीस मुख्यालय मरोळ मुंबई येथे बोलवण्यात आले होते। तर त्यामध्ये मित्रांनो सुरक्षा रक्षक कंत्राटी भरती नोंदणी प्रक्रियेसाठी 10,000 उमेदवारांपैकी 2885 उमेदवारांनी ऑनलाईन फॉर्म भरलेले आहेत। म्हणजे मित्रांनो त्यामध्ये एक फॉर्म दिलेला होता, तो फॉर्म पण त्या ठिकाणी भरून घेऊन जायचा होता प्रिंट काढून। तर त्यामध्ये ऑनलाईन फॉर्म भरलेल्यापैकी भरती नोंदणीसाठी एकूण 2437 उमेदवार प्रत्यक्ष हजर झाले आहेत। त्यांचे कागदपत्रे पडताळणी केल्यानंतर त्यापैकी 2355 उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पात्र म्हणजे सिलेक्टेड ठरवण्यात आले आहेत। तर मित्रांनो त्यापैकी 2355 जे उमेदवार होते त्यांना या ठिकाणी ट्रेनिंगसाठी पात्र केलेले आहे आणि तसेच एकूण 164 उमेदवारांची कागदपत्रे अपूर्ण असल्यामुळे त्यांना प्रतीक्षाधीन यादीत ठेवण्यात आलेले आहेत। म्हणजे मित्रांनो त्यापैकी 164 काही उमेदवार आहेत त्यांचे कागदपत्र अपूर्ण असल्यामुळे त्यांना या ठिकाणी प्रतीक्षाधीन यादीत ठेवण्यात आले म्हणजे वेटिंगमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर 366 उमेदवारांनी फॉर्म भरला आहे परंतु भरती नोंदणीसाठी हजर झाले नाही। अशा एकूण 530 उमेदवारांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महामंडळाचे मुख्य कार्यालय 32वा मजला जागतिक व्यापार केंद्र कप परेड मुंबई येथे दिनांक 10/1/2025 रोजीपर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत भरती विभागाकडे परिपूर्ण कागदपत्रे अपडेट करून सादर करावी। तर मित्रांनो तुम्हाला इथे समजले असेल बघा, 164 आणि हे बघा इथे 1 मिनटं या ठिकाणी 164 आणि इथे 366 म्हणजे जे 164 उमेदवार आहे मित्रांनो त्यांचे कागदपत्रे अपूर्ण असल्यामुळे आणि जे 366 उमेदवार आहे त्यांनी फॉर्म भरला आहे परंतु भरती नोंदणीसाठी हजर झाले नाही। जे हजर झाले नाही अशा म्हणजे टोटल मिळून ते 530 उमेदवार आहे। तर ते आपल्या जे मेन ऑफिस आहे मित्रांनो कंट्रोल रूम महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचं कप परेड मुंबई जागतिक व्यापार केंद्र वर्ल्ड ट्रेड सेंटर या ठिकाणी मित्रांनो। तर तिथं तुम्ही 10/1/2025 म्हणजे मित्रांनो 10 जानेवारी रोजीपर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत भरती विभागाकडे परिपूर्ण कागदपत्रे अपडेट करून सादर करावी। म्हणजे तुम्हाला या ठिकाणी अजून एक चान्स त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे, तर तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता। आणि महामंडळाची भरती नोंदणी प्रक्रियेमध्ये ऑनलाईन फॉर्म भरलेले 2885 उमेदवार त्यांच्या नोंदणीबाबतची स्थिती स्टेटस हे या ठिकाणी त्यांनी जो वेबसाईट दिली तिने व्यवस्थित बघा। तर त्या लिंकवर क्लिक करून उमेदवार आपला आवेदन क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाकून स्वतःची स्थिती तपासू शकतात। उमेदवारांनी आपल्या स्वतःची स्थिती स्टेटस तपासणी केल्यानंतर त्यांना त्यावर कोणताही आक्षेप असल्यास दिनांक 1/1/2025 रोजीपर्यंत अर्ज करू शकता। काही तुम्हाला प्रॉब्लेम वगैरे असेल मित्रांनो तर तुम्ही या ठिकाणी पण त्यासाठी पण अर्ज करू शकता। आणि उमेदवारांनी अपूर्ण असलेले मूळ कागदपत्रे सादर केल्यानंतर HRMS लिंकवर अपलोड करण्याबाबत त्यांना प्राधिकृत करण्यात येईल। त्यांनी त्याप्रमाणे ऑनलाईन फॉर्म अपलोड केल्यानंतर त्यांची प्रिंट काढून मुख्य कार्यालयात दिनांक 10/1/2025 रोजीपर्यंत सादर केल्यानंतर त्यांना भरती नोंदणीत पात्र करण्यात येईल। संबंधित उमेदवार दिलेल्या कालावधीत हजर न झाल्यास ते इच्छुक नाही असे समजून त्यांची नावे यादीतून वगळण्यात येतील। त्यानंतर उमेदवारांची अंतिम निवड यादी संगणकस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल। याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी। तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल, जर तुम्हाला ही माहिती समजली नसेल मित्रांनो तर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शकता किंवा
जर तुम्हाला याची PDF वगैरे पाहिजे असेल मित्रांनो, तर चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, त्यावर जाऊनसुद्धा तुम्ही हे बघू शकता. आणि या ठिकाणी एक यादी पण दिलेली आहे मित्रांनो, यादीमध्ये कोण पात्र आणि कोण अपात्र आहे ते पण तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. तर या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर पण बघू शकता मित्रांनो. हे बघा, इथं तुमचं ट्रेनिंग स्टेटस काय आहे तुम्ही इथं बघू शकता. तर वेटिंग फॉर ट्रेनिंग म्हणजे हे पात्र झालेलेच आहे. आणि त्याच्यामध्ये पण अजून काही अपात्र पण दाखवते मित्रांनो. हे बघा, तुम्हाला दाखवतो इथं खाली. या पहा, या ठिकाणी तुम्हाला मोठं करून दाखवतो. फॉर्म फिल बट ॲबसेंट फॉर रिक्रुटमेंट रजिस्ट्रेशन. म्हणजे मित्रांनो, फॉर्म भरलेला होता, पण ज्या दिवशी रजिस्ट्रेशनसाठी बोलवलं होतं त्या दिवशी ते हजर झालेले नाहीत, असे उमेदवार या ठिकाणी आहेत. तर तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्या तारखेला जाऊ शकता, जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे. इथं बघू शकता मित्रांनो, वेटिंग फॉर ट्रेनिंग म्हणजे वेटिंगसाठी हे उमेदवार पात्र आहे. आणि त्याच्यातले काही अपात्रपणे तुम्हाला ते आता मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला समजलं असतील. आणि जर मित्रांनो तुम्हाला या याद्या किंवा लिस्ट पाहिजे असेल तर माझा टेलिग्राम चॅनल पण आहे. ते व्हिडिओ आपलं म्हणजे यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलमध्ये ॲड होऊ शकता. त्यामुळे तुम्हाला ही संपूर्ण माहिती PDF माध्यमातून मिळून जाईल मित्रांनो. तर भेटूया मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत. तोपर्यंत काळजी घ्या व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.